नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अटक केल्याप्रकरणी केंद्र सरकार विरोधात अमरावती येथे तीव्र आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. LS मराठीच्या बातमीचा दणका. गुजरातमध्ये पुरात अडकलेल्या बुलढाण्याच्या तिघांची सुखरूप सुटका. केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांची मदत. कुडाळच्या भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर टीका. दिल्लीतील आंदोलनाद्वारे देशात अराजकता माजवण्याचं काम होत आहे, सावंत यांचं वक्तव्य. जंतर मंतरवरील आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा. अण्णा हजारे जंतर मंतरकडे रवाना. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात चोरांचा सुळसुळाट. नवीन प्लॅटफॉर्मच्या पूर्णत्वीकरणासाठी आणलेलं साहित्य चोरीला. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. नीट पेपर फुटी विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ लासलगाव येथे भव्य मोर्चा. जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला. अहिल्यानगर मधील राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ. एका व्यक्तीचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी. त्यामुळे वारणा धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ. सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13% भरलं. रायगड जिल्ह्यातील महाड शहरात विनापरवाना विदेशी दारूवर कारवाई. 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला अटक. सिंधुदुर्गमधील 9 धरणे 100% क्षमतेने भरली. 34 पाटबंधारे प्रकल्पांपैकी 8 धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर उर्वरित धरणे 100% क्षमतेने भरतील. नाशिकसह महाराष्ट्रात तुफान पाऊस. गोदावरी नदीला यंदा पुन्हा पूरस्थिती. व्यावसायिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन. CJPचं आंदोलन विशिष्ट मागण्यांसाठी होतं. सरकारने चर्चेची भूमिका घेतली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू झालंय. राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. पोलीस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्ज सहज उपलब्ध होतं. अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे. जयंत पाटील यांचं वक्तव्य. मालेगावच्या गिरणा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे टेहरे येथील गिरणा पूल वाहतुकीसाठी बंद. चणकापूर धरणातून 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. अंबरनाथमध्ये उड्डाणपुलावर बसवलेले पेवर ब्लॉक रस्त्याची समतोल नसल्याने वाहनधारकांची गैरसोय. खड्ड्यांच्या समस्येत आणखी भर. नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर. नदीकाठच्या मंदिरात झोपलेले 3 जण पाण्यात अडकले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू. साताऱ्याच्या उमरजमध्ये दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध. दुकाने कडकडीत बंद. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.